केवढी गर्दी आहे पेट्रोल पंपवर, बाप रे. दोन्ही बाजूनी ब्रिजचा काम चालू आहे. कधी पूर्ण होणार काय माहित. रेनियर एक्सपल्स वरून BMW वर आलाय, ट्राय करतोय. ओम गणपती बाप्पा मोरया. झाली रे. वेलकम बॅक टू द चॅनल गाईस. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी निघालो आहे एक कामासाठी. म्हणजे जर तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ बघितला असेल, म्हणजे पूर्ण बघितला असेल त्याचा एंड पार्ट पण, तर मी एक छोटीशी क्लिम्स टाकलेलं एंडला. माझ्या ड्रोनचं गिम्बल थोडा प्रॉब्लेम देतो आहे त्याचं. जर कोणी नोटीस केलं नसेल, जर कोणी ब्लॉग बघितला नसेल लास्ट माझा तामिनी घाटवाला, तर जाऊन नक्की बघा. मी आय बटनमध्ये त्याचे लिंक देईन. ॲक्च्युली झालं काय होतं, मी लास्ट वीक म्हणजे 2 आठवड्यापूर्वी कोकणात गेलेलो. तेव्हा ड्रोन उडवलेला एका ठिकाणी आणि तो लँड होताना थोडासा क्रॅश झालेला एकदम एका फुटावरून. म्हणजे तो एका साईड वॉलला आदळलेला, त्यामुळे त्याचा गिम्बलचा जो काय बोलतात कॅलिब्रेशन असतं ते हललेलं, म्हणजे थोडा ऑफ सेंटर झालेला गिम्बल. तर मला कळत नव्हतं काय झालं. त्यानंतर मी तामिनी घाटला पण उडवला. तिकडे काही माझे फुटेज व्यवस्थित आले आणि काही फुटेजमध्ये थोडा प्रॉब्लेम दिला आहे. तर त्यानंतर मी येऊन यूट्यूब गुगल यावर रिसर्च केला काय प्रॉब्लेम असू शकतो. मी एका ठिकाणी रिपेअरसाठी पण विचारलं, तर मला यूट्यूबवरून कळलं की ड्रोनमध्ये रिकॅलिब्रेट करायचं ऑप्शन असतं गिम्बल. तर मी ते करून बघितलं आहे. तर गिम्बल तर आता स्टेबल दिसतो आहे मला रिकॅलिब्रेट केल्यानंतर. तर मी राहतो घाटकोपरमध्ये, तर इथे ड्रोन उडवणं पॉसिबल नाही आहे, कारण इथे ड्रोन उडतच नाही. कारण आम्हाला एअरपोर्ट जवळ आहे आणि मुंबई तसंही नो फ्लाय झोनमध्ये येतं. तर मला तो ड्रोन उडवून चेक करायचा आहे. नाहीतर जर तो प्रॉब्लेम सॉल्व झाला नसेल तर मग मोठा खर्च होणार आहे ड्रोनच्या मागे. तसंही माझा ड्रोन थोडा जुनाच झाला आहे. तर तो ड्रोन आता व्यवस्थित रिकॅलिब्रेट केल्यानंतर व्यवस्थित फ्लाय होतो आहे का नाही ते चेक करण्यासाठी मी चाललो आहे नवी मुंबईमध्ये एका ठिकाणी. मला माहिती आहे मी तिकडे जात असतो काय, त्यामुळे तिकडचा एरिया, तर जिथे मी ड्रोन उडवू शकतो व्यवस्थित. तर मी विचार केला एक त्या गोष्टीचा व्लॉग बनवावा. बाईकमध्ये पेट्रोलचं पण इंडिकेशन आलं आहे, पेट्रोल पण कमी आहे, रिझर्वला लागली आहे गाडी. तर पेट्रोल भरून घेऊया आधी. अरे बापरे, लाईन तर बघा केवढी गर्दी आहे पेट्रोल पंपवर, बाप रे. टू व्हीलर आहेत. कुठली पॉवरची लाईन आहे आणि कुठली साधी लाईन. पॉवरसाठी मला लाईन लावावी लागते. मी आधी त्या लाईनीत उभं होतो, नशीब तो आला त्यांचा एम्प्लॉई, तो बोलायला लागला ही पॉवरची लाईन आहे. मग मी ह्या लाईनीत आलो. आता त्या लाईनीत जे उभे राहतात ज्यांना माहीत नसेल ते पुढे जाऊन पॉवर भरत असतील जबरदस्ती. पेट्रोल फुल केलं आहे, 950चा पेट्रोल गेलं आहे जवळजवळ. 000 केलं आहे. तर मला सध्या तर गरज नाही आहे. कदाचित मी नेक्स्ट वीकेंडला मोठी राईड करीन. मोठी राईड म्हणजे फ्रायडे सॅटर्डे संडे अशी एक राईड करायचा विचार आहे माझा. जर प्लॅन तो सक्सेसफुल झाला तर एक्झिक्यूट होईल. पाम बीचवरून त्या आतला रस्त्याला. हां चल. तर रेनियर पण येतोय माझ्यासोबत. निघालोय आता मी कुठे आहे, हां छेडानगरच्या पुढचा जो इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप येतो तिथून निघालोय. दोन्ही बाजूनी ब्रिजचा काम चालू आहे. कधी पूर्ण होणार काय माहित.
अजून 2 वर्ष तरी जातील हा ब्रिज पूर्ण व्हायला. किती मोठा होईल. तर पोचलोय पाम बीच रोडचा ह्या बाजूच्या एंडला. नवी मुंबई महानगरपालिका किल्ल्याचा सिग्नल. तर इथून राईड घेऊन सरळ जायचं. मारुती सुझुकीची इनोवा इन्व्हिक्टो हाय क्रॉस. यांचं काय चाललंय सुझुकी आणि टोयोटाचं, नावं बदलून सेम गाड्या विकतायत. हा इथे खूप कन्फ्युजिंग आहे. हा इथला मधला रस्ता आहे, तो वरच्या रोडवर जातो. हे पूर्ण एअरपोर्टचं काम चालू आहे, जे नवी मुंबईचं नवीन एअरपोर्ट बनणार आहे. आता मी लोकेशनला तर पोचलो आहे. इथे कुठेतरी शूट करूया, जे इथे आपल्याला ड्रोन उडवता येईल व्यवस्थित. इथे आम्ही आलो एका जंगलात. तर बघूया इथे ड्रोन उडवून जे मी केलेलं काम व्यवस्थित झालं आहे का नाही झालं आहे. रिकॅलिब्रेशन हे असं कॅलिब्रेशन करावं लागतं ड्रोनचं, त्यानंतरच ड्रोन फ्लाय होतो. Take off. The home point has been updated. Please check it on the map. तर गिम्बल हलत तर नाही आहे. दिसतं प्लेन चालतं एकदम गिम्बल. या इथे आपण तर फायनली ड्रोन उडवून झालं आहे आणि आपलं काम सक्सेसफुल झालं आहे. रिकॅलिब्रेशनचं काम झालं आहे. ड्रोनचं जो गिम्बल आहे आता व्यवस्थित काम करतो आहे. तरी पण मी बघू चेक करीन, कोण मला जर असं ड्रोन सर्व्हिस करून देत असेल तर, काय धूळ वगैरे उडाली ते कोण क्लीन करून देत असेल तर मी विचारेन. बाकी ड्रोनचा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व झाला आहे. तर निघूया इथून. रेनियर एक्सपल्सवरून BMWवर आला आहे. ट्राय करतो आहे. विचार चालला आहे अपग्रेड करायचा. बघ एक राऊंड मारून. नाही पडणार. तसाच उतरू. पाय ठेव त्याच्यावर, उभा राहा. हां आता राईट पाय घे या बाजूला. तर निघालो आता इथून. आता मी चाललो आहे माझ्या ऑफिसला, म्हणजे आमच्या दुकानावर. तिथून मग घरी निघूया. तर भेटू थोड्या वेळानंतर. तर
तर निघालो इथून, थोडं काम होतं म्हणून दुकानावर गेलेलो आणि आता काळो पण व्हायला लागला. जास्तीत जास्त इथून 35-40 मिनिट्समध्ये आम्ही पोचून जाऊ, कारण की आज संडे पण आहे तर जास्त ट्रॅफिक पण नसणार आहे रोडवर. तर तसंच काय दाखवण्यासारखं असलं तर मी कॅमेरा ऑन करीन. आजकाल मला व्हाईट एक्सयूव्हीज का दिसत आहेत मला कळत नाही. सारखा लक्ष जातो व्हाईट एक्सयूव्ही कडे. तर आलोय परत घाटकोपरमध्ये, पोहोचलोय, जस्ट एंटर केलंय. आता रेनियर इथून सर्कलवरून राईटला जाईल आणि मी लेफ्टला. चल बाय. तर फायनली पोचलोय बिल्डिंग खाली. आणि हा ड्रोनसाठी केलेला व्लॉग तुम्हाला कसा वाटला, ड्रोनचे फुटेज तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि असेच ड्रोन शॉट्स तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये बघायला आवडतील का ते पण सांगा, कमेंट करत जावा यार. आणि प्लीज ज्यांनी कोणी अजूनपर्यंत सबस्क्राईब नाही केलं त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. जे खूप लोक आहेत असे जे व्लॉग बघतात पण सबस्क्राईब नाही करत, काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही. एक सबस्क्राईबचं बटन दाबायचं आहे फक्त, बाकी काही नाही करायचं आहे. तर ह्याच्यानंतरचाही ब्लॉग बघायला विसरू नका. ह्यानंतरचा ब्लॉग होळीचा असणार आहे, स्पेशली होळी आणि रंगपंचमी हा वाला. त्याच्यानंतर पण एक ब्लॉग येणार आहे थर्ड सर्विसचा. त्याच्यानंतर एक ब्लॉग येणार आहे टायरचा. चला एवढंच सांगतो. बाय 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 बाय.